समजा मी तुम्हाला असं सांगितलं, की एका लोखंडाच्या तुकड्यामध्ये जर आपण चुंबकत्व निर्माण केलं, तर तो तुकडा स्वतःच्या वजनापेक्षा तब्बल 12 पट जास्त वजन अगदी सहज उचलू शकतो. अरे वा, 12 पट. हो. पण जर त्यातून ती चुंबकत्वाची ताकद आपण काढून घेतली ना, येस. तर तोच लोखंडाचा तुकडा एक हलकं पीसही उचलू शकत नाही. कसे? माणसाचं मन अगदी याच लोखंडासारखं आहे. अगदी बरोबर. आजच्या या सखोल विश्लेषणामध्ये आपण पाहणार आहोत की आपण सगळेच नेहमी बाहेरच्या जगात यश, संपत्ती किंवा शांती शोधत असतो. पण हा जो खजिना आहे ना, तो प्रत्यक्षात आपल्या आतच दडलेला आहे. आज आपण डॉक्टर जोसेफ मर्फी यांच्या द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड म्हणजेच अंतर्मनाची शक्ती या जगप्रसिद्ध पुस्तकावर चर्चा करणार आहोत. म्हणजे हे एक असं पुस्तक आहे ज्याने लाखो लोकांना बाह्य परिस्थितीशी लढण्याऐवजी स्वतःच्या आत डोकावून पाहायला शिकवलं. हो. आणि डॉक्टर जोसेफ मर्फी यांचा स्वतःचा प्रवासही या पुस्तका इतकाच रंजक आहे बरं का. हो का? हो ना. म्हणजे त्यांचा जन्म आयर्लंडमध्ये झाला होता. तिथे त्यांनी मानसशास्त्रामध्ये म्हणजे सायकोलॉजीमध्ये उच्च शिक्षण घेतलं आणि PhD मिळवली. पण त्यांचं खरं वेगळंपण हे आहे की त्यांनी फक्त पाश्चिमात्य विज्ञानावर समाधान मानलं नाही. अच्छा, म्हणजे त्यांनी अजून काही अभ्यास केला? हो, तर त्यांनी भारतासह अनेक आशियाई देशांमध्ये प्रवास केला. इथल्या प्राचीन धर्मांचा, वेदांताचा आणि तत्वज्ञानाचा त्यांनी अत्यंत सखोल अभ्यास केला. आणि कसे या सगळ्या अभ्यासातून त्यांना एक समान धागा सापडला. तो कोणता? तो धागा म्हणजे या संपूर्ण विश्वावर एकाच शक्तीचं राज्य आहे आणि तीच चमत्कारी शक्ती आपल्या सर्वांच्या आत अंतर्मन म्हणून अस्तित्वात आहे. अरे वा, म्हणजे ज्यांना आयुष्यात खऱ्या अर्थाने यश, उत्तम आरोग्य आणि मनःशांती हवी आहे, अशा प्रत्येकासाठी हे पुस्तक म्हणजे एक नकाशाच आहे म्हणायचा. अगदी नक्कीच. आपण नेहमीच नोकरी बदलावी, शहर बदलावं किंवा आजूबाजूचे लोक बदलावेत असा विचार करत असतो. पण परिस्थिती बदलण्याऐवजी स्वतःचं मन कसं बदलावं हे यातून शिकायला मिळतं. चला तर मग हे समजून घेऊया. हो, सुरू करूया. या शक्तीचा प्रत्यक्ष वापर करण्यापूर्वी ती नेमकी कुठे दडली आहे आणि ती काम कशी करते हे समजून घेणं मला वाटतं सर्वात महत्वाचं आहे. खरंय. आता मगाशी मी चुंबकाचं उदाहरण दिलं. जर माणसाचं मन मुळातच इतकं शक्तिशाली आहे, तर मग समाजात इतकी लोक अपयशी का होतात? त्यांना त्यांच्या आतल्या या खजिन्याबद्दल कोणी सांगितलं नसतं का? ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्या मानवी मनाच्या रचनेतच दडलेलं आहे. बघा, जगात प्रामुख्याने 2 प्रकारचे लोक पाहायला मिळतात. एक, ज्यांना स्वतःच्या आत असलेल्या या चुंबकीय शक्तीची पूर्ण जाणीव असते. ते आत्मविश्वासाने भरलेले असतात, कारण त्यांना खात्री असते की ते कोणत्याही समस्येतून मार्ग काढू शकतात. आणि दुसरे लोक जे सतत भीती, चिंता आणि न्यूनगंडात जगतात. म्हणजे संधी समोर आली तरी ते संशय घेतात. अगदी बरोबर. ते नेहमी विचार करतात की मी अपयशी झालो तर काय होईल. हे कसं घडतं हे समजून घेण्यासाठी ना आपण मनाला एका बागेची उपमा देऊया. बागेची? हो. समजा आपलं मन ही एक अतिशय सुंदर आणि सुपीक बाग आहे. या बागेचे 2 मुख्य भाग आहेत. एक आहे आपलं जागृत मन किंवा बाह्य मन, जे या बागेचा माळी आहे. अच्छा. आणि दुसरा आहे आपलं अंतर्मन, जी या बागेतील अत्यंत सुपीक जमीन आहे. एक मिनिट थांबा. जर अंतर्मन ही एवढी सुपीक जमीन आहे, तर लोक तिथे अपयशाचे किंवा दुःखाचे विचार का पेरतात? म्हणजे कोणी मुद्दाम स्वतःच्या बागेत तण का लावेल? इथेच तर खरी गोम आहे. बहुतांश लोकांना हे समजतच नाही की ते नकळतपणे कोणतं बीज पेरत आहेत. बाह्यमन म्हणजे तो माळी, दिवसभर जे काही विचार करतो ते विचार म्हणजे बिया असतात. म्हणजे आपण जे विचार करतो तेच आपण पेरत असतो? हो. आणि इथे एक गोष्ट नीट समजून घेतली पाहिजे. अंतर्मन कधीही तर्क करत नाही. हे बीज चांगलं आहे की वाईट यावर ते तुमच्याशी वाद घालत बसत नाही. अच्छा, म्हणजे ते फक्त ऐकतं? अगदी बरोबर. जागृत मनाने दिलेली कोणतीही सूचना, मग ती सकारात्मक असो वा नकारात्मक, अंतर्मन मुकाट्याने स्वीकारतं आणि ते वास्तवात आणण्यासाठी कामाला लागतं. जर माळ्याने सतत अपयशाचे किंवा भीतीचे बीज पेरले तर आयुष्याच्या बागेत अपयशाचंच पीक उगवणार ना. बापरे. म्हणजे अंतर्मनाला चांगल्या वाईटाचा भेद करता येत नाही, ते फक्त आज्ञा पाळतं. हो, अगदी एका आज्ञाधारक सेवकासारखं. आता विचारांच्या या बागेतून आपण प्रत्यक्ष शरीराकडे येऊया, कारण आरोग्याच्या बाबतीत या पुस्तकात काही अतिशय धाडसी दावे केलेले मी वाचले. इथे विषय खरोखरच खूप रंजक होता बघा. हो, तो भाग खूपच महत्वाचा आहे. जर अंतर्मन जागृत मनाच्या प्रत्येक सूचनेवर विश्वास ठेवून तसं घडवून आणतं, तर याचा आपल्या शरीरावर आणि आजारांवर काय परिणाम होतो?
पुस्तकात असा दावा आहे की सर्व आजार आधी मनात निर्माण होतात. हा, हे एक अतिशय महत्वाचा पैलू डॉक्टर मर्फी यांनी मांडला आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की ज्या अंतर्मनाने आईच्या गर्भात एका छोट्याशा पेशीपासून हे संपूर्ण शरीर निर्माण केलं आहे, त्या अंतर्मनाला हे शरीर दुरुस्त कसं करायचं हे सुद्धा अगदी चांगल्या प्रकारे माहीत असतं. म्हणजे शरीराला स्वतःची दुरुस्ती करता येते. हो, यालाच त्यांनी आजारमुक्तीची शक्ती म्हटलं आहे. जेव्हा एखादा सर्जन एखाद्या जखमेवर शस्त्रक्रिया करतो तेव्हा तो फक्त बाह्य उपचार करत असतो, पण ती जखम आतून भरून काढण्याचं काम, पेशींना पुन्हा जोडण्याचं काम काही डॉक्टर करत नाहीत. खरंय, ते आपोआप होतं. ती शरीराची नैसर्गिक प्रक्रिया असते, जिला आतली अदृश्य शक्ती म्हणजे अंतर्मन चालवत असतं. हे ऐकायला खूप छान वाटतं, पण इथे एक शंका नक्कीच उपस्थित होते श्रोत्यांच्या मनात. पुस्तकात फ्रान्समधील लॉर्ड्स नावाच्या ठिकाणचं मादाम बायर यांचे एक उदाहरण आहे. हां, ते अंधत्वाचं उदाहरण. हो, त्यांना पूर्ण अंधत्व आलेलं होतं आणि वैद्यकीय तपासणीत त्यांचे डोळ्यांचे मज्जातंतू म्हणजेच ऑप्टिक नर्व पूर्णपणे निकामी असल्याचं सिद्ध झालं होतं. तरीही केवळ श्रद्धेने आणि विश्वासाने त्यांना त्यांची दृष्टी परत मिळाली असा दावा पुस्तकात आहे. विज्ञानाच्या दृष्टीने हे कसं शक्य आहे की हा एक प्रकारचा प्लासेबो परिणाम होता? विज्ञानाच्या कसोटीवर या गोष्टी पडताळून पाहणं गरजेचं आहेच. आधुनिक विज्ञानाच्या भाषेत याला सायकोसोमॅटिक आजारमुक्ती प्रक्रियेशी जोडलं जातं. प्लासेबो परिणाम म्हणजे काय, तर जेव्हा रुग्णाला एखाद्या गोष्टीवर गाढ विश्वास असतो की या औषधाने तो बरा होणार आहे, तेव्हा त्याचा मेंदू शरीरात अशी विशिष्ट रसायने सोडतो जे पेशींच्या दुरुस्तीला प्रचंड वेग देतात. अच्छा, म्हणजे विश्वासातून रसायने निर्माण होतात. हो ना. डॉक्टर मर्फी यांच्या मते मादम बायर यांच्या बाबतीत त्यांच्या अंतर्मनाने त्यांच्या त्या गाढ विश्वासाला प्रतिसाद दिला. त्यांचे निकामी झालेले मज्जातंतू अचानक बरे झाले नसतील, पण त्यांच्या अंतर्मनाने दृष्टीसाठी लागणारी एक पर्यायी व्यवस्था शरीरात जागृत केली असावी. बापरे, म्हणजे विश्वासामुळे पर्यायी व्यवस्था निर्माण झाली. हो, मुख्य मुद्दा हा आहे की जेव्हा जागृत मन एखाद्या गोष्टीवर 100% विश्वास ठेवतं, तेव्हा अंतर्मन अशक्य वाटणाऱ्या शारीरिक प्रतिक्रिया घडवून आणू शकतं. हां, आणखी एक कठीण संकल्पना यात आहे, ज्याला अनुपस्थित उपचार किंवा ॲब्सेंट हीलिंग म्हटलं गेले. यात एक उदाहरण आहे की लॉस एंजेलिसमध्ये राहणाऱ्या एका महिलेने न्यूयॉर्कमध्ये हजारो मैल दूर आजारी असलेल्या आपल्या आईसाठी प्रार्थना केली आणि तिची आई पूर्णपणे बरी झाली. आता आजचा सुशिक्षित वाचक यावर कसा विश्वास ठेवेल? हे ऐकायला एखाद्या जादूटोण्यासारखं किंवा अंधश्रद्धेसारखं वाटू शकतं ना? हो, यावर नक्कीच प्रश्न उपस्थित होऊ शकतात. पण लेखकाने याला अंधश्रद्धा न मानता एका वेगळ्या दृष्टिकोनातून मांडला आहे. त्यांनी वैश्विक मन म्हणजेच युनिव्हर्सल माइंड ही संकल्पना वापरली आहे. वैश्विक मन ते काय असतं? म्हणजे बघा, जसं सर्व नद्यांचं पाणी शेवटी एकाच समुद्राला जाऊन मिळतं, तसंच सर्व मानवांचं अंतर्मन एका मोठ्या जाळ्याने एकमेकांशी जोडलेलं आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. भौतिक पातळीवर हे सिद्ध करणं कठीण असलं तरी मानसशास्त्रीयदृष्ट्या विचार केला तर या प्रार्थनेमुळे प्रार्थना करणाऱ्याला प्रचंड मानसिक शांती मिळते. हे पटण्यासारखं आहे. आणि जेव्हा कुटुंबातील लोक शांत आणि सकारात्मक असतात, तेव्हा आजारी माणसाला मिळणारा तो भावनिक आधार त्याच्या सावरण्याच्या प्रक्रियेला गती देतो. पुस्तकाचा मुख्य उद्देश हाच आहे की आजारी राहणं हे असामान्य आहे आणि निरोगी राहणं हा मानवाचा नैसर्गिक हक्क आहे. ही आजारमुक्ती फक्त आणि फक्त विश्वासाच्या पायावर उभी असते. आपण आरोग्याबद्दल बोललो, पण आजच्या जगात माणसाची सर्वात मोठी चिंता ही आरोग्य आणि पैसा या दोन्ही भोवती फिरते. अगदी खरंय. जर मन पेशींचं काम बदलू शकतं, तर ते आपला बँक बॅलन्स कसा बदलेल? मग या सगळ्याचा नेमका अर्थ काय? पुस्तकात गरिबी हा एक मानसिक आजार आहे असं म्हटलंय. हो, त्यांनी तसं स्पष्ट लिहिलंय. पण हे विधान अनेकांना वादग्रस्त वाटू शकतं. म्हणजे ज्या माणसाकडे खायला अन्न नाही त्याला आपण मानसिक रोगी कसं म्हणू शकतो? वरवर पाहता हे विधान खूपच टोकाचं वाटतंय. पण लेखकाला इथे त्या गरीब माणसाला दोष द्यायचा नाहीये. त्यांना पैशाबद्दलची आपली मानसिकता दाखवून द्यायची आहे. समाजात आपण अनेकदा ऐकतो की पैसा सर्व पापांचं मूळ आहे किंवा श्रीमंत लोक वाईट असतात. हो, हे तर आपण लहानपणापासून ऐकत येतो. निसर्गाचा आणि मानवी मनाचा एक साधा नियम आहे. आपण ज्या गोष्टीचा तिरस्कार करतो ती गोष्ट आपल्याकडे कधीच टिकत नाही.
जर तुम्ही नकळतपणे पैशाला वाईट मानत असाल तर तुमचं अंतर्मन तुम्हाला त्या पैशापासून दूर ठेवण्याचंच काम करेल. म्हणजेच जर माझ्या मनात पैशाबद्दल सुप्त द्वेष असेल तर मी नकळतपणे संपत्ती निर्माण करणाऱ्या संधींकडे दुर्लक्ष करतो. अगदी तसंच. याचं वैज्ञानिक कारण बघितलं तर आपल्या मेंदूमध्ये माहिती गाळण्याची एक यंत्रणा असते, जिला आपण रेटिक्युलर ॲक्टिव्हेटिंग सिस्टम म्हणतो. दर सेकंदाला आपल्या आजूबाजूला लाखो गोष्टी घडत असतात, पण आपल्या मेंदू फक्त त्याच गोष्टींची नोंद घेतो ज्यांना आपण महत्त्व देतो. अच्छा. जर तुम्ही सतत स्वतःला सांगत असाल की मी गरीब आहे, मला पैसे मिळत नाहीत, तर मेंदूची ही यंत्रणा तुम्हाला फक्त अपयशाचीच उदाहरणे दाखवेल. यावर मात करण्यासाठी पुस्तकात 2 अत्यंत प्रभावी तंत्रे दिली आहेत. कोणती तंत्रे? पहिलं तंत्र आहे तमांकन तंत्र किंवा मेंटल मूव्ही मेथड. तमांकन म्हणजे डोळ्यांसमोर चित्र उभं करणं? हो, आपल्याला जे हवंय ते आधीच मिळालं आहे असं जिवंत चित्र डोळ्यांसमोर उभं करायचं. समजा तुम्हाला एखादं घर घ्यायचंय, तर फक्त घराचा विचार न करता तुम्ही त्या घरात प्रत्यक्ष राहत आहात, तिथे कुटुंबासोबत हसत खेळत आहात, असा पूर्ण प्रसंग मनात पाहायचा. अंतर्मनाला कल्पना आणि वास्तव्यातील फरक समजत नाही. जेव्हा तुम्ही हे चित्र वारंवार पाहता तेव्हा तुमच्या मेंदूची ती गाळण यंत्रणा सक्रिय होते. आणि मग आपल्याला संधी दिसू लागतात. बरोबर. अचानक तुम्हाला आजूबाजूला अशा संधी दिसू लागतात ज्या तुम्ही आधी तणावामुळे पाहिल्याच नव्हत्या. हे खूपच रंजक आहे. आणि दुसरं एक तंत्र यात आहे ज्याला बॉडोइन तंत्र म्हटलं आहे. यात झोपण्यापूर्वी मन शांत झाल्यावर संपत्ती किंवा यश या शब्दांचा संथपणे उच्चार करायला सांगितलं आहे. हो, अगदी सोपं तंत्र आहे ते. पण माझा प्रश्न असा आहे की हे झोपण्यापूर्वीच का करायचं? दिवसा का नाही? यामागे काही विज्ञान आहे का? नक्कीच विज्ञान आहे. कसे, जेव्हा आपण जागे असतो तेव्हा आपलं बाह्य मन किंवा जागृत मन अत्यंत सक्रिय असतं. ते प्रत्येक गोष्टीवर शंका घेतं. म्हणजे ते लॉजिक लावतं. हो ना. जर तुम्ही दिवसा म्हणालात की मी श्रीमंत आहे, तर जागृत मन लगेच म्हणेल खोटं बोलू नकोस, तुझ्या खिशात पैसे नाहीत. हा खरंय. पण झोपण्यापूर्वीची जी वेळ असते ना, जेव्हा आपण पूर्ण जागे नसतो आणि पूर्ण झोपेतही नसतो, त्यावेळी मेंदू अल्फा किंवा थीटा लहरींच्या अवस्थेत असतो. या अवस्थेत बाह्य मन शांत झालेलं असतं आणि ते तर्क करणं थांबवतं. याच वेळी अंतर्मन सर्वात जास्त ग्रहणशील असतं. अच्छा, म्हणजे दरवाजा उघडा असतो अंतर्मनाचा? अगदी. म्हणून झोपण्यापूर्वी अवघी 5 मिनिटे जर शांतपणे सकारात्मक शब्दांचा जप केला तर तो थेट अंतर्मनात रुजतो आणि मेंदू ते वास्तवात आणण्यासाठी कामाला लागतो. हे खूपच तार्किक वाटतंय. पण बघा, फक्त बँक बॅलन्स वाढला म्हणजे माणूस यशस्वी झाला असं होत नाही ना? अजिबात नाही. नातेसंबंध, कुटुंबातील वातावरण आणि एकूण मानसिक शांती ह्यासाठी हे अंतर्मन कसं काम करतं? खऱ्या यशाची व्याख्या पुस्तकात खूप सखोलपणे केली आहे. यशाच्या 3 महत्वाच्या पायऱ्या सांगितल्या आहेत. पहिली पायरी म्हणजे जे काम करायला मनापासून आवडतं तेच करणं. दुसरी पायरी त्या कामात एवढं प्रावीण्य मिळवणं की तुम्ही त्यात सर्वश्रेष्ठ व्हाल. आणि तिसरी सर्वात महत्वाची पायरी तुमच्या त्या कामातून केवळ स्वतःचा स्वार्थ न साधता मानवतेची सेवा करणं. जर कोणी फसवणूक करून किंवा खोट्या मार्गाने पैसा मिळवला तर तो वरवर यशस्वी वाटेल, पण त्याच्या अंतर्मनात सतत भीती असते की तो पकडला जाईल, आणि ही भीती शरीरावर ताण आणते. ज्यामुळे आजारपण आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो. हो, अंतर्मन तुमचा प्रत्येक विचार नोंदवत असतं. आणि नातेसंबंधांच्या बाबतीत काय? विशेषतः वैवाहिक जीवनातील समस्यांबाबत अंतर्मन कसं काम करतं? लेखकाने एक अतिशय मार्मिक विधान केलं आहे. ते म्हणतात की घटस्फोटाची सुरुवात कोर्टात नाही तर अनेक महिन्याआधी माणसाच्या मनात होते. हो. पुस्तकात एका अशा नवऱ्याचं उदाहरण आहे ज्याला सतत भीती वाटायची की त्याची बायको त्याला सोडून जाईल. तो याच विचारात अडकला होता. मग इथे तीच चुंबकाची किंवा बागेची गोष्ट लागू होते ना? जर त्याला सतत वाटत असेल की बायको सोडून जाईल तर तो तिच्याशी संशयाने वागू लागला असेल, भांडणे करत असेल, आणि शेवटी त्याच्या याच वर्तनामुळे तिने खरोखरच त्याला सोडलं असेल. अगदी तंतोतंत हेच घडलं. आपण ज्याची सर्वाधिक भीती बाळगतो तेच आपण स्वतःकडे आकर्षित करतो. त्याच्या नकारात्मक विचारांनी तीच परिस्थिती प्रत्यक्ष निर्माण केली. यावर मला एक गोष्ट नेहमी जाणवते बघा. बऱ्याचदा नवरा बायकोमध्ये किंवा कुटुंबात काही समस्या असेल ना, तर लोक ती शेजाऱ्यांना किंवा नातेवाईकांना जाऊन सांगतात. हो, ही खूप सामान्य सवय आहे. पण मला वाटतं कुटुंबातील समस्या शेजाऱ्यांना सांगणं हे म्हणजे आपल्या बागेतील कचरा दुसऱ्याला दाखवण्यासारखं आहे. आणि त्या प्रक्रियेत आपणच आपल्या मनातील वाईट विचारांना आणखी खतपाणी घालत असतो. त्यातून प्रश्न सुटत नाहीत तर ते अधिकच गुंतागुंतीचे होतात. हां,
एक अतिशय सुंदर आणि अचूक विचार आहे. इथे सर्वात रंजक गोष्ट ही आहे की आपलं अंतर्मन पूर्णपणे निष्पक्ष असतं. ते अजिबात भेदभाव करत नाही की तुम्ही कोणाबद्दल विचार करत आहात. म्हणजे तुम्ही स्वतःबद्दल विचार करा किंवा शेजाऱ्याबद्दल. अंतर्मनाला फक्त विचार समजतो. म्हणूनच पुस्तकात क्षमाशीलतेला म्हणजे फॉगिव्हनेसला खूप महत्त्व दिलं आहे. दुसऱ्याचा राग करणं म्हणजे स्वतःच्याच शरीराला विष पाजण्यासारखं आहे आणि समोरचा माणूस मरेल याची अपेक्षा करण्यासारखं आहे. बापरे, हे जरा सविस्तर सांगा. रागाच्या भरात स्वतःलाच विष पाजणे म्हणजे नेमकं काय? याचे एक उत्तम उदाहरण पुस्तकात आहे. एका माणसाला एका पत्रकाराचा प्रचंड राग यायचा. या सततच्या रागामुळे त्याचा रक्तदाब म्हणजे ब्लड प्रेशर खूप वाढला होता. आता याचं शारीरिक कारण समजून घ्या. हां, जेव्हा तुम्ही दुसऱ्या व्यक्तीचा राग करता तेव्हा तुमच्या मेंदूला वाटतं की तुम्ही धोक्यात आहात. त्यामुळे मेंदू शरीरात कॉर्टिसॉल नावाचं तणावाचं रसायन सोडतो. या रसायनामुळे रक्तदाब वाढतो आणि हृदयावर ताण येतो. अच्छा. पण जेव्हा त्या माणसाने समुपदेशनानंतर त्या पत्रकाराला मनापासून माफ केलं, तेव्हा त्याच्या मेंदूला धोक्याचा इशारा मिळणं बंद झालं. त्याचं शरीर शांत झालं आणि रक्तदाब पुन्हा सामान्य झाला. म्हणजे दुसऱ्यासाठी खड्डा खणणारा स्वतःच त्यात पडतो, ही जुनी म्हण इथे विज्ञानाच्या आणि मानसशास्त्राच्या आधारावर तंतोतंत सिद्ध होते म्हणायची. अगदी बरोबर. आपण इतरांबद्दल जे नकारात्मक विचार करतो ते फिरून आपल्याच पेशींना आणि शरीराला नुकसान पोहोचवतात. इतरांना क्षमा करणं हा त्यांच्यावर उपकार नसून तो स्वतःच्या मानसिक आणि शारीरिक शांतीसाठी केलेला स्वार्थ आहे. हो, अगदी योग्य शब्दात मांडलेत तुम्ही. अंतर्मन हे एका सेवकासारखं आहे. तुम्ही मालक म्हणून ज्या आदेश द्याल ते निमूटपणे पाळले जातील. बरं, जर आजच्या या संपूर्ण चर्चेचा किंवा या सखोल विश्लेषणाचा सारांश काढायचा झाला आणि श्रोत्यांसाठी आपण काही महत्त्वाचे मुद्दे वेगळे काढायचे ठरवले तर ते काय असतील? मुख्य शिकवण एकच आहे. माणूस जसा विचार करतो तसं त्याचं आयुष्य घडतं. तुमचं अंतर्मन हे एक साधन आहे. त्याचा वापर कसा करायचा आहे हे पूर्णपणे तुमच्या हातात आहे. ज्यांना स्वतःच्या विचारांवर नियंत्रण मिळवून आनंदी आणि यशस्वी जीवन जगायचं आहे त्यांनी या मानसिक नियमांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. जर आपण यातून 5 मुख्य शिकवणी काढल्या ज्या श्रोत्यांनी कायम लक्षात ठेवायला हव्यात तर त्या अशा असतील. पहिली गोष्ट, तुमचं अंतर्मन हे एक अथांग सुपीक जमीन आहे. त्यात तुम्ही संशयाचं तण पेरणार की यशाचं बीज हे तुम्हाला ठरवायचंय. बरोबर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शरीराचा प्रत्येक आजार कुठेतरी मनात सुरू होतो. गाढ विश्वासात आजार बरे करण्याची प्रचंड ताकद आहे, कारण मेंदू तशी रसायने शरीरात निर्माण करतो. खरंय. आणि तिसरी गोष्ट, संपत्ती मिळवणं हा तुमचा हक्क आहे. गरिबी हा एक प्रकारचा मानसिक आजार असू शकतो जर तुम्ही पैशाचा सतत तिरस्कार करत असाल. अगदी. आणि चौथी गोष्ट, इतरांबद्दल चांगला विचार करणं म्हणजे स्वतःचं भलं करणं होय. तुमचा अंतर्मन मी आणि तो असा भेदभाव करत नाही. हो. आणि 5वी, सर्वात महत्वाची गोष्ट, क्षमाशीलतेमुळे मानसिक आणि शारीरिक शांती मिळते. दुसऱ्याला माफ करून तुम्ही स्वतःचं शरीर तणावमुक्त करत असता. हे 5ही मुद्दे या पुस्तकाचा आणि मानवी मानसशास्त्राचा गाभा आहेत. हे फक्त ऐकण्यापुरतं मर्यादित न ठेवता जर रोजच्या आयुष्यात, विशेषतः झोपण्यापूर्वीच्या त्या 5 मिनिटात वापरले तर खूप मोठे बदल घडू शकतात. नक्कीच. आणि श्रोतेहो, आजची ही चर्चा संपवण्यापूर्वी तुम्हाला एका नव्या आणि विचार करायला लावणाऱ्या मुद्द्यावर सोडून द्यायला मला नक्की आवडेल. पुस्तकात डॉक्टर मायकल डाबेकी नावाच्या एका महान शल्यचिकित्सकाचं उदाहरण आहे. त्यांनी वयाच्या 90व्या वर्षी हृदयाच्या पंपाचं यशस्वी संशोधन केलं. वयाच्या 90व्या वर्षी? हे खरोखरच अचंबित करणार आहे. हो. आणि याचं कारण हे आहे की मानवी अंतर्मनाला वय नसतं. ते कधीही म्हातारं होत नाही. ते कधीही थकत नाही. वयाचे, वेळेचे आणि मर्यादेचे सर्व नियम फक्त आपल्या बाह्यमनासाठी, त्या तार्किक जागृत मनासाठी आहेत. मग विचार करा, जर काळाचं बंधन फक्त आपल्या वरवरच्या विचारांना आहे तर आज आपण आता माझं वय झालं आहे, आता खूप उशीर झाला आहे किंवा माझ्याकडून हे होणार नाही असा विचार करून स्वतःच्या अफाट क्षमतेवर किती बंधने घालत आहोत. खूपच मोठा विचार आहे हा. जर तुमचं अंतर्मन एक अमर्याद चुंबकीय शक्ती आहे जी कोणत्याही क्षणी तुमचं आयुष्य बदलू शकते, तर आज रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही तुमच्या मनाच्या या सुपीक बागेत कोणतं बीज पेरणार आहात यावर नक्की विचार करा. स्वतःच्या आतल्या या प्रचंड शक्तीची ओळख करून घ्या आणि तुमच्या विचारांची दिशा बदला.